नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा योगूज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज काय स्पेशल? वडापाव. तुम्ही म्हणाल वडापावमध्ये काय स्पेशल आहे? पण नुसता वडापाव नाही बरं का, तर त्याच्याबरोबर आहे टोमॅटोचे सार. आणि हे युनिक कॉम्बिनेशन आम्ही पहिल्यांदाच घेऊन येत आहोत. वडापावचा खरा तर इतिहास हा फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा आहे, एक्सक्लुझिव्ह. आणि ती सुरुवात झाली दादरमध्ये 1960 साली. अशोक वैद्य यांनी दादर गिरणगाव या भागामध्ये गिरणी कामगारांचा पटकन पोट भरण्यासाठी असलेला नाश्ता म्हणून याचा शोध लावला. बटाटा, बेसन, पाव, मिरची, त्याच्यामध्ये चटणी, हे सगळं घालून जो चटपटीतपणा येतो, त्याच्यामुळे एक नाही दोन नाही असे अनेक वडापाव खाल्ले जातात आणि अतिशय स्वस्त असे. सो मला असं वाटतं की ह्या मुंबईकरांसारख्या धावपळीच्या जगामध्ये पटकन मिळणारा, उभ्या उभ्या खाता येणारा, धावता धावता खाता येणारा असा हा वडापाव, म्हणून अशोक वैद्यांनी हा शोध लावला अगदी 60 सालापासून. तो आजतागायत चालूच आहे आणि तो पसरला महाराष्ट्रभर. पुण्यामध्ये तर रोहित वडेवाले, जोशी वडेवाले, खत्री वडेवाले, गार्डन वडापाव असे अनेक फेमस लोकेशन्स आहेत जिकडे लोक आवडीने वडापाव खायला येतात. चला तर मंडळी, आज पाहूयात झणझणीत मिरची सहित वडापाव आणि त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन चटपटीत टोमॅटोचा सार. चला तर मग. तर मंडळी, वडापाव आणि टोमॅटोचे चटपटीत सार हे कॉम्बिनेशन जे आहे, हे कॉम्बिनेशन मात्र माझ्या बहिणीने म्हणजे सपनानी, जिला आम्ही प्रेमाने पिंकी म्हणतो, तिने ते शोधून काढलं. म्हणजे वडापाव अशोक वैद्यांनी शोधून काढला, परंतु हे जे टोमॅटोचं सार आम्हाला ते करायचं आहे ते मात्र माझ्या बहिणीने, सपनाने, पिंकीने शोधून काढलेले आहे. तर आता आपण सर्वप्रथम वडापावच्या आधी आपण टोमॅटो सारचे साहित्य बघणार आहोत. याचं कारण असं आहे, टोमॅटो सार जेवढे मुरते तेवढे छान चटपटीत लागते. तोंडाला पाणी सुटलंय. तर साहित्य बघा, इकडे बघा, तुम्ही पण ना इकडे बघा ना. हे बघा, 5 उकडलेले टोमॅटो, घरगुती मसाला आणि 3 सेंद्रिय गुळाचे खडे, काळा गुळ म्हणतात आपण त्याला, चवीनुसार, जिरे, हळद, कढीपत्ता, मीठ आणि तेल. तर बघूयात मग चटपटीत टोमॅटो सार. तर मंडळी, टोमॅटोचं साल काढून आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊयात. चला तर मग. तर मंडळी, टोमॅटोची प्युरी आहे मिक्सरमधून काढलेली. आता आपण याला फोडणी देऊयात. आपण टोमॅटो प्युरीला फोडणी देऊयात. हे आलं आपलं पारंपरिक जिरं. हे जिरे. आता आला कढीपत्ता. आता चवीसाठी 2 छोटे चमचे हा आपला घरगुती मसाला. आणि आता मंडळी, आपण ही प्युरी याच्यामध्ये घालत आहोत. वाह! ही टोमॅटो प्युरी करताना प्रत्येक वेळी माझ्या बहिणीची, सपनाची आठवण येते आहे बरे. पिंकी, एकदा येणार आहे वडापाव खायला घरी, पण टोमॅटो सार पाहिजेच हो. आता मंडळी, याची कन्सिस्टन्सी मेंटेन होण्यासाठी आपण याच्यात थोडंसं हळूहळू पाणी टाकूयात. हे पहा, हे पहा. गूळ टाक. आता मंडळी, आपण जे 3 खडे गूळ घेतलेला आहे तो आपण याच्यात घालणार आहोत. हे पहा. हा, आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे मी पसरून छानपैकी टाकलेलं आहे. हलकीशी हळद आपण याच्यामध्ये घालणार आहोत. हे पहा. आणि आता हे छानपैकी आपण ढवळून घेणार आहोत. तर मंडळी, अशा रीतीनं टोमॅटोच्या सारला उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करतो आहोत. तोपर्यंत आपले गुळाचे खडे सुद्धा विरघळतील. आणि आता मंडळी, आपण बटाट्या वड्याचं साहित्य पाहूयात. हे पहा, 1 2 3 4 5 6 हे मीडियम साईज बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत. हे तेल ते तर असावंच लागेल. मोहरी
साखर, जिरं, हळद, कोथिंबीर, मीठ, लिंबू आणि कढीपत्ता, मोठे छान असे भरदार असे लसणाच्या पाकळ्या, मिरच्या आणि आलं. या सगळ्या गोष्टी आपापल्या चवीनुसार ज्याला जशी चव हवी आहे तशी त्या प्रमाणात आपण घेऊ शकतो. म्हणजे कोणाला तिखट आवडतं तर कोणाला कमी तिखट आवडतं, कोणाला गोडसर आवडतं. सांगलीला विष्णुदास झावे नाट्यगृह जे आहे त्याच्या बाहेर तर तो गोडसर असा तिखट गोड असा मस्त वडा मिळतो, तोही मी खाल्ला होता. तर मंडळी आता रेसिपी पाहूयात. पण इकडे बटाटे स्मॅश करून घेणार आहोत. हे पहा, तर मंडळी आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची हे आपण आता मिक्सरमधून जाडसर ग्राइंड करून घेऊयात. ढंटाणॅंग ढंटाणॅंग ढंटाणॅंग. तर मंडळी तुम्ही बघू शकता की अशा रीतीनं आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरच्या यांचं कॉम्बिनेशन असलेले वाटण आपण जाडं भरडं काढून घेतलेलं आहे. तर हे आता तेलावरती आपण छानपैकी फ्राय करून घेऊयात. चला तर मग. मेरे लाल हिरवे नीले पिवळे, ये देखो ये मोहरी आ गई. अब ये जीरा आ गया. अब ये कड़ी पत्ता आ गया. अब ये हल्दी आ गई. आता ही हळद आली. आणि आता सगळ्यात शेवटी महत्वाचं म्हणजे ही मिरची. सांभाळून काळजीपूर्वक आपण ही मिरची याच्यामध्ये हलवत आहोत छानपैकी. वाह. आणि आपण आता गॅस बंद केलेला आहे. वाह. छानपैकी ही फोडणी बसलेली आहे मिरचीला. घमघमाट सुटलेला आहे मिरचीचा नुसता. आता ही फोडणी जी आहे ती आपण बटाट्यामध्ये घालणार आहोत. हा पहा, क्रश केलेला जो बटाटा आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे आपण हे घालत आहोत. हे पहा, छानपैकी असं त्याच्यामध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे. आपल्याला मीठ सुद्धा घालायचं आहे. हे पहा, मीठ, लिंबू, साखर चवीसाठी आपल्याला वापरायचं आहे. हे पहा, 1 चमचा मीठ छानपैकी असं पखरण करून घेतलेलं आहे आपण. ही साखर, हे पहा, साधारणतः मीडियम साईज चमचा 1 होईल. मंडळी, गोडसाठी साखर आणि आंबटसाठी आता हे लिंबू छानपैकी आपण ह्यात पिळून घेत आहोत. हे पहा, रसरशीत असं हे लिंबू छानपैकी पिळलेलं आहे. वाह. आणि आता आपण पुन्हा हे सगळं छानपैकी मिक्स करायचं आहे. मंडळी, तर आता याचे आपण गोल गोल गोळे करून घ्यायचे, जेवढे आपल्याला वडे बनवायचे आहेत ते वडे. चादर मग. तर मंडळी, आता वड्यासाठीची टिक्की तयार केलेली आहे आपण. आणि ह्यासाठी आता बेसनाचं हे पीठ पण आपण कालवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये हळद आहे, मीठ आहे, बेसन आहे, आपण पाणी घालून हे तयार करून घेतलेलं आहे. इकडे उकळायला तेल पण ठेवलेलं आहे. तेल उकळलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये अशा रीतीनं हे बुडवून घेऊन आपण आता हे सोडत आहोत. वाह. तरतरून आलेलं एकदम तेल छानपैकी चरचरलेला आहे वडा.
तीदा तर मंडळी बघू शकता अशा रीतीनं आपला वडा आणि टोमॅटोचा सार, वडा म्हणजे बटाटा वडा आणि टोमॅटोचा सार रेडी झालेला आहे आणि आता रेडी टू ईट. बरं का मंडळी, तोंडाला पाणी सुटलंय. मंडळी नॉर्मली काय होतं, आपण वड्याबरोबर लादीचा पाव वापरतो, पण आम्ही दोघंही कॅलरी कॉन्शियस असल्यामुळे आम्ही हा ब्राऊन ब्रेड वापरतो आहे. तर आता आम्ही हा खात आहे. एक घास घेत आहे रे बाबा. अयो चक्का बसतोय. वा वा, आई शपथ, एक नंबर झालेला आहे मला, एक नंबर. सगळे फडशा सुपडा साफ करणार मी आत्ता. मंडी त्याच्याबरोबर आता टोमॅटो सार मध्ये हा थोडासा हलका बुडवून पण खाऊन बघूया. वा, लाजवाब. वडाही इंडिपेंडेंट मस्त झालेला आहे, कुरकुरीत झालेला आहे, मध्यम तिखट झालेला आहे, थोडासा गोडसर आंबट असं टेस्ट त्याला येते आहे. आणि सार तर विचारूच नका, सार सुद्धा गोडसर थोडंसं हलकं तिखट, मस्त कॉम्बिनेशन झालेलं आहे. मंडळी तुम्हाला जर असं कॉम्बिनेशन करून पाहायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, व्ह्यू करा, कमेंट करा. आणि अशाच रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील, आमच्या कांदाभाईची रेसिपी तुम्हाला मी कमेंटमध्ये रेकमेंड करतोच आहोत. आणि पाहत राहा योगूज किचन, खात राहा, सुखात राहा. बटाटा वडा पाव आणि टोमॅटो सार.